नमस्कार, मी नरेन पाटील. आपण बघता राष्ट्रवादी न्यूज. लायन्स क्लबने विरार येथे क्रिकेट सामन्याचे आयोजन केले होते. या सामन्यांना प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. याबाबत आमच्या प्रतिनिधीने घेतलेला हा आढावा. लायन्स क्लबतर्फे क्रिकेटचे मॅचेस तुम्ही हे केल्यात, आयोजित केल्यात, काय विशेष? साहेब, सगळ्यात विशेष म्हणजे फक्त लायन्स क्लब नाही तर लायन्स क्लब ऑफ वसई, राष्ट्रीय सैनिक संस्था महाराष्ट्र युनिट आणि कार्डिफ इंग्लिश स्कूल तसेच गीतांजली विद्यालय अशा 4 संस्थांनी मिळून हा एकत्रित कार्यक्रम केलेला आहे. इकडे 100 टीम ॲट ए टाईम क्रिकेट खेळतात. एका वेळेला 6 म्हणजे 12 संघ इथे क्रिकेटच्या मॅच खेळतात आणि केवळ फक्त प्रत्येक मुलगा 1 रुपया, निव्वळ 1 रुपया या हिशोबामध्ये त्यांना खेळायला मिळतात. उन्हाळ्यामुळे घरामध्ये मुलं बसलेली आहेत, मोबाईल खेळतात. त्यांना मैदानात उतरवून त्यांची फिजिकल फिटनेस आणि त्यांना तंदुरुस्त करण्यासाठी हा आमचा एक मोठा प्रयत्न आहे. त्याबरोबरच राष्ट्राच्या हितासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलं किंवा लढताना ज्यांना शहादत प्राप्त झाली त्यांचं एक स्मरण या ठिकाणी आम्ही त्यांना आदरांजली वाहून केलं. त्याबरोबरच या ठिकाणी अनेक असे लोक आले होते जे या मुलं होती ज्यांना या देशभक्तीची प्रेरणा देणं अत्यंत गरजेचं होतं. तो प्रयत्न आपण या ठिकाणी केला. आमचे प्रताप भोसले पुण्यावर इकडे खास यासाठी आले होते जे महाराष्ट्राच्या आमच्या कमिटीवर आहेत. त्याबरोबरच आमच्या लायन्स क्लब ऑफ वसईचे अध्यक्ष लीलाधर तळेले आणि ही सगळी कार्यकर्ती मंडळी या ठिकाणी आमच्याबरोबर आहे. त्यांनी या ठिकाणी हे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रचंड प्रयत्न केला. आमचे अजय दोरसकर आणि सर्व मंडळी या ठिकाणी क्रिकेटच्या मॅचेस हँडल करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतात. 100 संघ या ठिकाणी खेळतात आणि या संघातल्या सर्व पहिली मॅच विजेता झालेल्या सगळ्या मुलांना या ठिकाणी आपण जेवणाची पण सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि निव्वळ 1 रुपयामध्ये जवळजवळ 10,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक, 5,000 रुपयाचं दुसरं पारितोषिक आणि 30,000 रुपयाचं तिसरं पारितोषिक सोबत मॅन ऑफ द मॅचची जवळजवळ 10 वेगवेगळे अवॉर्ड या ठिकाणी आपण मुलांकरता ठेवलेले आहेत. सर, पार्टिसिपेट झालेले संघ हे परिसरातले आहे की कसे? आम्ही वसई तालुका मर्यादित ही ठेवलेली होती वसई तालुका आणि या एवढ्या भागातले जवळजवळ 100 संघ झालेले आहेत आणि आता इतर संघांना आम्हाला नाही म्हणावं लागतं नाल्याजाने, कारण एका दिवशी एवढ्या सगळ्या मॅचेस घेणं आम्हाला अशक्य आहे. चाळीमध्ये कमी एरियामध्ये राहणारे लोक आहेत आणि त्यांना तिकडे खेळायला संधी मिळत नाही आणि संघटनात्मक किंवा स्पर्धात्मक क्रिकेट खेळायला मिळत नाही. त्यासाठीच आम्ही ही योजना केली. एका दिवसात 100 संघ खेळतील. ओके, थँक्यू. नियोजितपणे जर याला ऑर्गनाईज केलं तर आणखीन चांगला प्रतिसाद मिळेल आणि आमचे ऑब्जेक्टिव्ह आणखीन चांगल्या प्रकारे होतील आणि आजचा इव्हेंट आम्ही सक्सेसफुली कंडक्ट करत आहोत. आतापर्यंत जवळजवळ 80 to 85 टीम झालेल्या आहेत आणि 100 क्रॉस करू असं आम्हाला वाटत आहे. तुमचा उद्देश सफल झाला का? येस, बऱ्यापैकी आम्हाला सफल झाला. आमचे फंड सुद्धा रेज झालेले आहेत आणि शिवाय इथे बऱ्याच तुम्ही बघू शकता मुलं इथे जमलेले आहेत. ओके, थँक्यू. धन्यवाद. खेळासाठी त्यांना प्रोत्साहित करत राहावं अशी माझी निरंतर इच्छा राहील. आणि हे स्पेशल खेळाडू तुम्ही इथे पूर्ण दिवस इथे राहिलात. आमच्याकडून जी काय सोय करायची ती आम्ही प्रयत्नांनी केली. त्यात कुठे कमी अधिक झालं असेल तर आम्ही सर्वजण आपल्याला तुमची माफी मागतो. आम्ही राष्ट्रीय सैनिक संस्था लायन्स क्लब 100 टीम खेलने वाले हैं. मैंने तो विश्वास नहीं किया. मैं सोचा ये सिर्फ हम मुंबई में हैं, वो इधर जो कर रहे हैं और हम मान लेंगे. तो खुद देखने के लिए मैं आया हूँ क्योंकि इनके ऊपर विश्वास नहीं किया. लेकिन यहाँ पर आने के बाद पता चला कि प्रशांत जो बोलते हैं वो करके दिखाते हैं. और हमारे लायन्स इंटरनेशनल का सबसे बड़ा मुद्दा है कि बालक को, यूथ, बच्चे को एनकरेज करें स्पोर्ट्स इवेंट्स में, कल्चरल इवेंट्स में. कभी प्रशांत ने बताया कभी भी अपने बच्चे को कोई फ्री टाइम नहीं मिलना चाहिए जिससे वो गलत चीज़ करे. इसके लिए हमारा हमेशा एक उपदेश रहता है कि बच्चे को इन्वॉल्व करना चाहिए. और सबसे बढ़िया मुझे आज ये बात लगा कि आपके जो स्पोर्ट्समैन स्पिरिट था
जब आप जीते या हरे, आप जिस के सभी के साथ मिलकर जो खुशी मनाया वो हमें बहुत अच्छा लगा। हम आज आपके क्लब के अध्यक्ष, वसाई क्लब के प्रेसिडेंट और हमारे पास गवर्नर प्रशांत जी को ये आश्वासन देना चाहता हूँ कि प्रशांत जी ये जो इवेंट है ये अभी हर साल इधर होना चाहिए, हर साल यहाँ पर होना चाहिए। और इस टाइम थोड़े क्लब आए हैं मुंबई से, अगले साल हम पहले से प्लानिंग करेंगे और जितना टीम आ सकते हैं इसमें खेलने के लिए, ये 2 दिन का मेला हो या 3 दिन का मेला हो, हमारे क्लब्स के तरफ से मेन स्पॉन्सर हम रहेंगे 7 बंगलोज क्लब का हर साल। और मैं यहाँ पर बधाई देना चाहता हूँ, आज हमारे अजीज दोस्त तारापुर से भी आए हैं विजय पाठक जी। जब हमारे जो भी लाइन मेंबर कोई कार्य लेते हैं, हमें इसके लिए उत्साह होते हैं कि ये काम अच्छा होना चाहिए। और अध्यक्ष महोदय, मैं आपको बधाई देना चाहता हूँ कि आपके क्लब और हमारे पास डिस्ट्रिक्ट गवर्नर प्रशांत जी ने जिस तरीके से इसे ऑर्गेनाइज किया है, इसका हम कितना भी बधाई करो वो कम पड़ेगा। लेकिन एक आश्वासन देता हूँ, अभी ये हर साल इवेंट होना चाहिए और एकदम शानदार होना चाहिए कि विरार में लोग बात करना चाहिए कि लायंस का क्रिकेट टूर्नामेंट कब होने वाला है। फिर से आप सबको बताया। धन्यवाद सर। एक्चुअली सर मेरी कॉन्सेप्ट ऐसी थी कि ये जो बच्चे रहते जहाँ पे रहते वहाँ पे इतनी जगह नहीं होती खेलने के लिए। अच्छा वो खेलते हैं लेकिन उनको ये बच्चे 18 के नीचे है, तो जब टीम बनती है तो ज्यादातर जो लड़के होते हैं 20-25 साल के होते हैं, तो इन लोगों को मौका नहीं मिलता। तो मैंने सोचा कि इनको मौका मिलना चाहिए। दूसरी बात है आचार संहिता चल रही है, तो अगर मैं कुछ करूंगा तो अगर 18 साल के नीचे का बच्चा होगा तो किसी का कोई मतलब नहीं, क्योंकि वोटर नहीं है तो कोई मुझे ऑब्जेक्शन भी नहीं लगेगा। तो ये मेरे लिए और फायदे की बात थी। और मैंने जैसे कहा यूथ को इन्वॉल्व करना था। अच्छा मी तुम्हाला सर्वांना सांगतो स्पेशली की 1 रुपया फी तुम्हाला 11 रुपये सगळ्यांना ठेवले, म्हणजे 9-11 मुलांसाठी 11 रुपये मी का ठेवली? फुकट नाही काय द्यायचं, फुकट घेतलं की त्याची व्हॅल्यू नसते आणि म्हणून तो फक्त 1 रुपया तुमच्यासाठी ठेवला होता, बरोबर? बाकी तो विषय नाही। मला असं वाटतं की तुम्ही सगळं खेळावं आणि त्याच्यातून तुम्हाला काहीतरी मिळावं। आज तुम्ही एवढे सगळेजण इकडे उभे राहिले, भेटले, आज 500 ते 1000 मुलं तुम्ही इकडे होती, तुमची एकमेकांची ओळख झाली। ही ओळख आयुष्यात कधी ना कधी तुम्हाला उपयोगाला येईल, तुम्हाला आनंद होईल त्याच्यातून, जेव्हा तुमचा त्याच्यातून फायदा होईल, बरोबर? तर त्यासाठी हा सगळा उपद्रव आम्ही केला। आता बक्षीस समारंभ करायच्या आधी मी आमच्या सेक्रेटरी महोदयाला आदित्यला सांगतो की आज पहिलं वोट ऑफ थँक्स करून घे, कारण एकदा बक्षीस घेतल्यावर वोट ऑफ थँक्स ऐकायला कोण तयार राहत नाही। त्यामुळे वोट ऑफ थँक्स आपण आधी करू आणि ज्या लोकांनी ह्या कार्यक्रमासाठी यशस्वी होण्यासाठी आम्हाला मदत केली पाहिजे त्या सगळ्यांचा तो नामोल्लेख करेल आणि मग त्यानंतर आपण बक्षीस समारंभ करू। तेवढ्या वेळात आमची लिस्ट तयार झालेली आहे। आधी आपण छोटी प्राइजेस देऊ आणि मग आपण शेवटला ही विनर्सची प्राइजेस देऊ। ओके प्लीज। और मैं हमारे टीम के ओनर जिसने हमको बनाया, मैं उनको 2 शब्द बोलना चाहता हूं। समीर लायंस क्लब ने बहुत अच्छा टूर्नामेंट उतारा। लायंस क्लब का वैसे भी बहुत नाम है। लायंस क्लब का मैं खुद एक रेलवे स्टाफ हूँ भाईंदर स्टेशन पे, जहाँ पे लायंस क्लब का सफाई का कार्यक्रम या और भी कुछ सोशल एक्टिविटी रहती है। हाँ, वाटर कूलर बैठा है आपने, अभी उसका मेंटेनेंस का काम भी चालू है, मैं देख रहा हूँ। हाँ, तो लायंस क्लब ने काफ़ी अच्छा, मतलब भाईंदर में या उनका अंधेरी में भी उनका काफ़ी अच्छा नाम है। तो विरार में भी आज मतलब एक क्रिकेट के माध्यम से लोगों को यहाँ पे एक अच्छा लायंस क्लब एक लोगों को जोड़ने का अच्छा संदेश दिया है, जो कि 3 एजेस लोग जो होते हैं अंडर 18 के, इनके लिए बहुत अच्छा एक प्लेटफॉर्म, एक टूर्नामेंट उतारा है, जिससे जो भी ये टीम में जो टूर्नामेंट में खेला है, ये पार्टिसिपेशन में कुछ 100 टीम शायद थी, इसके अंदर 100 टीम थी। 100 टीम मतलब बहुत हो गई, यहाँ के 100 टीम मतलब बहुत ज़्यादा हो गई। ये हकीकत बात है ये, क्योंकि यहाँ के बड़े से बड़े टूर्नामेंट के अंदर 40 टीम 32 टीम्स ज़्यादा मतलब होती है, मतलब इसके अंदर फिर भी 100 मतलब बहुत ज़्यादा हो गई। और उसके अंदर सबसे बड़ी बात है कि हमने फाइनल मारा, ये बहुत ज़्यादा इंपॉर्टेंट है, ये बहुत इंपॉर्टेंट चीज़ है। इसलिए लायंस क्लब का मैं शुक्रगुजार हूँ, अच्छा टूर्नामेंट उतारा लायंस क्लब ने, और इसलिए थैंक यू। इट्स अ ग्रेट अचीवमेंट फॉर योर क्लब। रोख पारितोषिक 10,000 माननीय श्री दयानंद पाटील यांनी आपली पत्नी कैलासवासी सौ विद्या दयानंद पाटील हिच्या स्मृती प्रित्यर्थ दिलेला आहे। आणि
आपल्या सर्वांना माहिती आहे की ह्या क्रिकेटच्या मॅचेस आपण ज्या अरेंज करतो